नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. मी तुमचा मित्र सार्थक म्हात्रे परत तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल हर्षदास किचनमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक एकदम वेगळी रेसिपी बनवणार आहोत ज्याचं नाव आहे एग लॉलीपॉप. मित्रांनो, तुम्ही दरवेळी चिकन लॉलीपॉप खाता येतात, तर आपण काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत ज्याचं नाव आहे एग लॉलीपॉप. एकदम मस्त रेसिपी असणार आहे, तुम्ही एन्जॉय कराल, तुम्ही बनवा, तुम्हाला खायला पण एकदम एन्जॉयबल वाटेल. नक्की एंडपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे. चला सुरू करूया. ब्रेड क्रम्स पण बनवायचे, त्याच्यासाठी मी ब्रेडच्या 6 स्लाइस घेतल्यात. ते आपण तोडून मिक्सरमध्ये टाकूया आणि त्याचे ब्रेड क्रम्स मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. जरा मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण बघा, मिक्सरला वाटून झालं, मस्त असं बारीक झालं ब्रेड क्रम्स. बटाटे उकडून झाले, गार करत ठेवले. इथे आपले अंडी उकडत ठेवले. आता हे पिंक पिंक दिसत असेल तर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकलं याच्यासाठी, मग ते ना फुटत नाही, त्याच्यासाठी ना मी मीठ टाकलं याच्यामध्ये. बटाट्याची आपण सालं काढून घेऊया. आपले सालं काढून झालेले आहेत. आता आपण खिसून घेऊया बटाटे. आपल्याला बारीक हवेत ना, म्हणून मी खिसून घेते. तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं तरी पण चालेल. बघा, असं होऊन जातं. आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालते, पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालूया, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली मी, कोथिंबीर घालूया, 2 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालूया. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक चमचा मसाला घालूया, आपला घरगुती लाल मसाला आहे. छान आपलं मिक्स करून झालं. आता आपण अंडी कापून घेऊया. मस्त अशी आपण चटणी वाटून घेऊया. इथे 5 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलं आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आपण तुकडे करून टाकूया. मिरच्यावर पण जरा तोडून टाकले ना तर बरं. 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा मीठ, मिक्सर फिरवून घेऊया आपण. मस्त अशी आपली चटणी रेडी झालेली आहे. बघा, पाहू शकता. अंडी आपली व्यवस्थित कापायला पाहिजे, म्हणून मी काय केले, ते धागा बांधला आहे आणि धाग्याला ना असं म्हणजे व्यवस्थित आपल्याला अंडी कापली जातात. पाहू शकता, मस्त ना, भारी ना आयडिया आहे आपली. तुम्ही अख्खे पण करू शकता, पण अख्खे ना टाकले की फुटायची भीती असते तेलामध्ये ना, म्हणून मी असे अर्धे करून करते. हा अगदी सोप्या पद्धतीत आपले अंडी कापून झाले आहेत की नाही, सोपी पद्धत. आता काय करायचं, आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. स्टिक्स देखील मी 2 घेतलेत. आपण काय घ्यायचं, एक गोळा घ्यायचा असं आपल्याला हे करायचं आहे, कापून घ्यायचं आहे. तर ही आपल्याला स्टिक ठेवायची. मग हे अंडा आपल्याला असं उपडं घालायचं आहे आणि मग अंड्याला आपल्याला असं कवर करून घ्यायचं. डब्यास पुन्हा आपण आहे ते घ्यायचं. आणि पूर्ण असं लपून टाकायचं आहे. बघा, अजिबात दिसत नाही ना, मस्त असं छान. मित्रांनो, इकडे आपण अंडा घेतलेला आहे फोडून, ह्याच्यातमध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत. मित्रांनो, हे बघा, आपण पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. ह्याला आता आपण ह्याच्यातमध्ये टाकूया. मित्रांनो, ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता आपलं जे अंडा आहे ते मिक्स झालेलं आहे. आता आपण पुढची रेसिपी कंटिन्यू करूया. हे पहा, आपले एवढे लॉलीपॉप रेडी झाले. जेवढे लॉलीपॉप रेडी झाले तेवढे मी फ्राय करून घेते. आपण काय करायचं, एक लॉलीपॉप हे अंड्याच्या हे आपण जर बनवलेलं आहे मिश्रण, त्याच्यामध्ये घालायचं. पूर्ण अंड्याने अशी त्याची आंघोळ घालायची. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे. त्याने जरा असं मस्त असं मेकअप करून घ्यायचं ब्रेड क्रम्सने. असं कोट करून घ्यायचं छान.
असं आणि आपल्याला फ्राय करत ठेवायचं. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं, असं मस्त असं मेकअप करून घ्यायचं ब्रेड क्रम्सनी. त्याला असे जरा हाताने लाड करायचे प्रेमाने. सार्थक असतोय आणि त्याला मस्त सोडून द्यायचं. हो मस्त मस्त एक नंबर. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं जे आहे एग लॉलीपॉप ते मस्तपैकी फ्राय होत आहेत. सगळं पसरून आपण पट्टीवर लगेच पट्टीने मारायचं. थोडं जरा हे करायचं आणि मग पट्टी मारायचं. रंग देखील तुम्ही पाहू शकता कसं जबरदस्त झालं. एक नंबर होतात लॉलीपॉप. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जी एग लॉलीपॉपची रेसिपी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लॉलीपॉप एकदम क्रिस्पी वाटत आहेत आणि एकदम टेस्टी वाटत आहेत खायला. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेलच. आणि तुम्ही लॉलीपॉप आहे एग लॉलीपॉप ते तुम्ही ग्रीन चटणी आणि सॉस दोघांबरोबर ट्राय करू शकतात. मस्त एन्जॉय करा ही रेसिपी. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.